नमस्कार शिरपूरकर. तर आज आपल्या सोबत आहे दिनेश दादा, आपले शिरपूरचे राजकारणीय व्यक्तिमत्व आणि सगळ्यांच्या मनात रॉयल स्वभाव आणि त्यांची एक छवी म्हणजे समाजाला मदत म्हणा. दिनेश दादा, आपली काही माहिती द्यायची म्हटली. मी तुमचा मित्र दिनेश सावडे. दादा आपल्या शिरपूर शहरात प्रॉपर राहतात. दादांचे बघितले तर मल्टिपल बिझनेस पण आहेत आणि दादा राजकारणात पण आहेत. पहिली गोष्ट आपण इथून जाणून करणार आहोत की दादा आपले काही बिझनेस विषयी माहिती द्यायची म्हटली, आपल्या इलेक्ट्रॉनिक शॉप विषयी. एक रिसेंटली मी एक शोरूम टाकलं आहे, शिरपूर इलेक्ट्रॉनिक्स. शिरपूरकरांसाठी खूप चांगले मी उपयोग आपला 2000+ प्रोडक्ट आणलेले आहेत. त्याच्यामध्ये फ्रीज, कूलर, AC, वॉशिंग मशीन या सगळ्या प्रकारचे आहेतच, पण एक छोटे मोठे गॅजेट्स सध्या आपल्याला ऑनलाईन भेटतात. ते गॅजेट सुद्धा मी अवेलेबल केलेले आहेत. आणि दादा जर का आपण म्हटलं की तुम्ही सगळे इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये आहेत, तर दादा आज हे असं पॉलिटेक्निक निवडू, आपण पॉलिटिक्स मध्ये येऊ. आता जसं बघितलं की आता हे उमेदवार आहेत गणेश दादांविषयी माहिती द्यायची म्हटली पहिले तर. बिलकुल, गणेशदादांविषयी जर बोलायला गेलो तर भरपूर काही आहे. गणेशदादा आमचे एक आयडियल आहेत. गणेशदादांनी जे काही लहानपणापासून मेहनत केली, त्यांच्या पावलावर पाऊल आम्ही जात राहिलो. सध्या तरी एक यंग पिढीला गणेश भाऊंचं एक व्यक्तिमत्व कसं आलं, काय आलं, कसं आपल्याला पुढे काही करता येईल. गणेशदादांनी ज्या लहानपणामध्ये गरिबी बघितली, तिथं शिक्षण म्हणजे आमचं एक PM शाळा म्हणून आहे, पांडू बापू माडी म्युन्सिपल हायस्कूल, नगरपालिकेच्या शाळामध्ये आम्ही जे काही शिकलो तिथलंच सगळे संस्कार आम्हाला पुढे आज कामात पडतायत. भरपूर स्ट्रगल केला आहे मम्मी पण. आणि दादा जर का आपण स्ट्रगल म्हटलं की म्हणजे आज तरी दादा या स्टेजला आहेत की दादांनी सगळं अचीव्ह करून घेतलंय. बघायला गेलं कमी वयात. तर दादा जर का आपली बिहाइंड परिस्थिती म्हणायची म्हटली तरी स्टार्टिंग कुठून केली होती तुम्ही? स्टार्टिंग अशी होती, आमचं मूळ गाव आहे वरुड भटाणे, शहादा रोडाला. तर वरुड भटाणे आमचे मूळ गाव होतं. इथं आपल्याला व्यवसायासाठी किंवा आमची आजी होती शिरपूरची प्रॉपर. तर प्रॉपर असल्यामुळे इथं आलो. वडिलांनी तो सुरुवात केली, आमच्या बाबांनी सुरुवात केली ॲक्च्युली. मग वडिलांनी पहिले हमाली चालू केली आणि वडिलांना फक्त दुसरी शिकलेत. वडिलांना सही नाही येत, अंगठा येतं त्यांना. तर त्यांनी जसं बाबांनी हमाली केली, त्याच्यानंतर वडिलांनीही हमाली केली. हमाली केल्यानंतर त्यांनी एक सीटर गाडी असते, ॲम्बेसिटर. तर ॲम्बेसिटर त्यांनी खूप वर्ष चालवले. मग त्याच्यानंतर शेतीकडे वळले, प्लॉटिंगकडे वळले. असं करता करता त्यांच्या जसं आम्ही बघितले प्रगती, त्यांना कोणाचाच असं सपोर्ट नव्हता. की काय असतं ना, की आपले वडिलोपार्जित काहीतरी जागा असते, नोकरी असते, स्वतःकडे मग स्वतःकडे एज्युकेशन पण नव्हतं की त्याच्यावर काहीतरी आपल्याला करता येईल. पण अण्णांचं काय होतं, आम्ही अण्णा बोलतो आमच्या वडिलांना. ते अण्णांचं कसं होतं की अण्णांना आहे ना सगळ्यांपेक्षा ना काहीतरी वेगळी एकदम जिद्द होती. मेहनत पण तेवढी करायची. मग थोडं करून आपण आता वाड्यात राहायचो, तिकडनं कॉलनीमध्ये आणलं. गणेश भाऊ खूप लहान असताना मिस्त्री काम केलं, रिक्षा चालवली, चप्पल विकले, वडापाव विकले. आणि हे सगळं म्हणजे आम्हाला कसं ना परिस्थिती होती, आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही ते सगळं असं काहीतरी आम्ही पुढे गेलो की ते जेणेकरून आपल्याला पुढे एक प्रोत्साहन मिळेल. या हिशोबाने जिद्द होती की आपली अशी परिस्थिती आहे, आपल्याला काहीतरी नाव करायचंय समाजात. आणि दादा जर काही एवढं तुमच्या आधी अचिव्हमेंट म्हटली, स्टार्टिंग म्हटली, तरी आता ही जी निवडणूक झाली त्याच्यात दादा निवडून आले. तर याच्या मागे स्ट्रगल किती वर्षापासून, म्हणजे प्लॅनिंग म्हणा की आपल्याला निवडून यायचंय? असं काही विषय नव्हता की नगरसेवकच बनायचंय किंवा पुढे होऊन. आपल्या पूर्ण परिवारामध्ये अजूनपर्यंत कोणीही राजकारणात नव्हतं. ना बाबा, ना बाबांचे भाऊ वगैरे, आत्या मावशी कोणीच नव्हते. ते काय होतं ना, ऍक्च्युली फक्त एक लोकांसाठी चांगलं कोणी आलं मदत करून द्यायचं. आता कोणी सांगितलं हॉस्पिटलमध्ये जायचंय भाऊ, मला असं काही लागणार आहे, त्याला जायचं, काही विषय नाही. तर लोकांना वाटलं की यांच्यामध्ये स्किल आहे, लोक येतात आपल्याला. आपण दोस्त लवकर बनतात, मित्र लवकर बनतात. का बनतात की आपण जो स्वभाव आहे तो समोर राहतोच, आणि समजून जातो लोकांना की यांचा स्वभाव हा भाऊ शेवटपर्यंत राहणारच आहे. म्हणून आणि जर का आपण स्वभाव म्हटलो तर दिनेश दादा असो का गणेश दादा, एकदम रॉयल व्यक्तिमत्व. पहिली गोष्ट आपण जर का स्टार्टिंग केली की आपण भेटलो कसं,
तर म्हणजे मी माझ्या स्वतःचे तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. दिनेश दादांना मी आजच्या कमीत कमी 2 वर्ष पहिले बघितलेलं होतं. नाक्यावरती गणपती बसला होता तेव्हा. मी तेव्हा हा विचार करायचो की व्यक्तिमत्वांसोबत मला कधी बसायला चान्स भेटेल आणि कधी म्हणजे मी यांची लाईफस्टाईल म्हणजे स्टार्टिंग पासून दादा डाऊन टू अर्थ. आज पण नाक्यावरती गणपती सकाळ ते संध्याकाळ दोघं भाऊ तिथे राहता आणि पूर्ण सेवा करता, ती जनतेची असो देवाची असो. आणि मी तेव्हा असं विचार करायचो की यार यांच्यासोबत कधी बसायला भेटेल आपल्याला. आज एवढी हाय पर्सनॅलिटी, आज गावात नाव आहे, सगळं आहे, पण त्याच्या मागचं स्ट्रगल फक्त त्यांना माहिती. आज सगळ्यांना एवढं वाटतं की एवढं नाव केलंय असेल काही, पण आज त्यांच्या मागचं स्ट्रगल फक्त त्या दोघांना माहिती. काय ना की आता गणपती म्हणजे आम्ही खूप लहान होतो. मी होतो 15-16 वर्षाचा, तेव्हा करवण नाक्याला राहायला आलो. म्हणजे गणपती ना करवण नाक्याला आणि झिरी नाक्याला कुठेच काही बसायचं नाही. आणि करवण नाका तेव्हा डेव्हलप नव्हता. 2007-8 मध्ये आपण गणेश भवननी पहिले सुरुवात केली. आणि किती असं आहे गणेश भवनचं एक चांगलं वाटतं की कुठेही वर्गणी नाही घेतात, स्वतः करतात. तेव्हापासून म्हणजे वर्गणी नको काही नाही. देवाची भक्ती ना तुम्हाला नाही करायची, आपल्याला आहे ना पूजा करायची तर आपल्या पैशांनी करायची, ना की दुसऱ्यांच्या पैशांनी. गणेश भवननी पहिल्यापासून आज पण आणि तेव्हा पण नवरात्री असो, दहीहंडी, गणपती असे भरपूरसे प्रोग्राम आहेत, असे खर्चाने करून देतात. खर्चाने. आणि दादा जर का आपण म्हटलं की आता दादा मला निवडून आले, तुमचे पण मल्टिपल बिझनेस असतील, तरी काही मल्टिपल बिझनेसची माहिती द्यायची म्हटली, जसं तुम्ही इलेक्ट्रॉनिक बोलले आणि तसे दुसरे. इलेक्ट्रॉनिक काय ना की इलेक्ट्रॉनिक हा माझा बिझनेस नाही. हा मी कसा टाकला की मला आहे ना वेगळ्या वेगळ्या व्यवसायामध्ये जायचं खूप आवड आहे. म्हणजे एक काय क्रेज आहे ना की सपोज आता मी जसं इलेक्ट्रॉनिक दुकान टाकलं तसं माझं प्रॉपर्टीचं आहे. मी एनए ऑर्डर करतो, वर्ग 1 वर्ग 2 खरेदी विक्री, बांधकाम विभागमध्ये चांगलं आहे माझं. म्हणजे प्रॉपर्टी घेणं देणं हा माझा पर्सनल बिझनेस आहे. मग त्याच्यानंतर जर म्हटलं मग हे मल्टिप्लस येऊनच जातात. आपण काय ना ही आता मी काय गव्हर्नमेंट नोकरीला नाही आहे. मला जर का पुढे माझ्या आता मी माहिती नाही की मला आयुष्यामध्ये पुढे मला काही पेन्शन भेटेल नाही भेटेल काय होणार. मग मी काय करतो, अशी प्रॉपर्टी कुठेतरी ठेवून घ्यायची की त्याचं आपल्याला महिन्याचे काय रेंट येईल, कोणाचं काय भाडं येईल, कोणाचं काय, या हिशोबाने आपण करत राहतो. आणि दादा जर का आपल्या जनतेला सांगायचं म्हटलं की तुम्ही पण स्ट्रगल केलेलं आहे, गणेश दादांनी पण एकदम स्टार्टिंगचं स्ट्रगल, एकदम बिहाइंड द सीन, जे कोणालाच माहिती नाही आजपर्यंत की कशी परिस्थिती होती, त्याच्यातून वरती यायचं, काय जिद्द होती मनात. बघायला गेलं ते जे काही जुने मित्र आहेत आमचे वडिलांचे भाऊंचे, त्यांनी ती स्ट्रगल बघितली, ते सोबत पण राहिले. सर्वात पहिले हमाली वगैरे करून सनी यायचे, बाबा पण हमाली करायचे, मी गणेश भाऊ, आम्ही जेवढे परिवार होतं. आणि लहान असताना आम्हाला फक्त एवढंच होतं की एज्युकेशन, घर आणि एक ड्रीम होतं लहानपणापासून की एक सायकल. म्हणजे प्रत्येक लहान पोराचं ड्रीम राहतं की माझ्याकडे ही वस्तू पाहिजे. तेव्हा फोन किंवा अँड्रॉइड किंवा साधा फोन पण नाही, ते काही ड्रीम होतं पण नाही. फक्त एवढंच ड्रीम होतं की एक शूज, कपडे, बेल्ट, गॉगल, बॅग, आपलं स्कूल बॅग पाहिजे, बॅग. त्याच्यानंतर असं ड्रीम एखाद कुठं बाहेर कुठे जर जेवणाला गेलो किंवा मोठी गाडीवर कोणी बसवलं तर हा एक ड्रीम होती. कधी विचार पण नव्हता केलेला की आज एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म मध्ये आपण गाडी, एवढी मोठं घर, हे आपण सगळं स्वप्न वाटतं. आज पण स्वप्न वाटते की आपण एवढ्या सगळ्या ठिकाणी फिरतोय. आणि राहिला विषय की जुना विषय, आता काय ना की अशी कुठलीच फील्ड सोडली नाही आपण की त्या फील्डमध्ये आपण मेहनत केली नाही. आणि कामाचे लाज वाटू पण नको द्यायला कोणाला, कारण की आपण जर का एकदम शून्यातून बाहेर येतो ना तर आपण काहीही करू शकतो. म्हणजे काहीही. आता मला जर कोणी सांगितलं की आता आपण कुठे गेलो, मित्र आहेत, आता एखाद मित्राची परिस्थिती ना ती ते आपल्याला नाही विसरायची, आपली जुनी परिस्थिती कधीच नाही विसरायची. आणि ऍक्च्युली म्हणजे आपल्या परिवाराने जे आपल्याला शिकवलेलं आहे ते आपण कायम ठेवा. आजची पिढी कशी ना की मला म्हणजे काम नाही अंगामध्ये, एज्युकेशन पण शॉर्टकट पाहिजे, त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्याला लक्झरी लाईफ पाहिजे. सोशल मीडिया बघूनच नाही आपली एक लक्झरी लाईफ मिळून जाते. एक गाडी पाहिजे, मोबाईल पाहिजे, कपडे पाहिजे, आणि त्याच्यामध्ये काम स्किल नाही पोरांकडे. बघा आता कुठलेही एक जर म्हटलं की यंग पोरांना एक मोटिवेशन जर कोणी करत असेल, भरपूरचे मोटिवेशन स्पीकर आहेत,
पण ते ऐकणं सोडून ना लोक सोशल मीडियामध्ये अशी घुसून गेलेले आहेत की हा उद्या करू, परवा करू, तेरवा करू, डिसिप्लिन नाही राहिले. आमच्या वेळेस कसं होतं ना की आम्हाला ते सर तर जोडून पण घ्यायचे. त्याच्यानंतर म्हणजे आम्हाला आपली हिंमत नव्हती की आमच्या सरांच्या पुढे असं बोलून जाऊ. आज तर सरांना मारता, शिव्या देता, बोलता, डिसिप्लिन नाही राहिली. आणि बिझनेस पण करायचा म्हटलं ना तर पहिले बिझनेसच्या पहिले स्किल घ्यायची. आता पहिले ते किचन, आता आपण ज्या ठिकाणी बसलोय तर इथं पहिले किचन शिका, त्याच्यावर गल्ल्यावर काय होतं ते शिका, स्टाफ शिका, कोणाला वेटरला कसं काय बोलायचं नाही बोलायचं सगळं ट्रीट करा, हे शिका. आता वडिलांचा पैसा आहे म्हणून तो फक्त कुठेही इन्व्हेस्ट करतो तसं नाहीये. साधं आपल्याला कुठं एक झेरॉक्स मशीन पण टाकायचंय ते पण शिकावं लागणार आहे, पंचर पण काढायचे ते पण शिकावं लागणार आहे. तर पण ह्या गोष्टी पोरांना समजत नाही काय ना, की घरच्यांनी त्यांना एवढं काहीतरी कमजोर करून टाकलंय. कमजोर म्हणून का की थोडंसं काय केलं, गेला मरायला चालला, पडून चालला, इकडे चालला, या गोष्टी आता यंग पिढ्यामध्ये जास्त झालेल्या आहे. आणि दादा जर का आपण म्हटलो की प्रत्येकाला आता स्ट्रगल नकोसाच झालाय, म्हणजे नकोसा झालाय खरं. आता लोक बघायला गेलं ना, आता जर का आपल्याच सोबतच्या जर का कोणी ना कुठे आता समजा हॉटेलवरती कामाला पण लागले तर लोक त्याच्या मागे जाऊन नावं ठेवतील. आणि आता पोरांना म्हणजे असं बिझनेस म्हटलं की लाज वाटते. आता छोटा बिझनेस राहतो बघायला गेलं तर तो छोटा राहो का मोठा राहो. बरोबर. नाही, बिझनेस काय ना, बघा बिझनेस मध्ये ना खूप सारे प्रकार आहेत. आता मी मल्टिपल बिझनेस टाकत राहतो. का टाकत राहतो? मला एक्सपिरियन्स आहे. आता बघा मी 3 ते 4 वर्ष फक्त मी इलेक्ट्रॉनिक्स दिल्ली म्हणजे साऊथ पासून तर नॉर्थ पर्यंत मी सगळीकडे पहिले जाऊन आलो. तर त्याचे मॉडेल कसे असतात, किती वर्ष वॉरंटी असते, याच्यात प्रॉफिट किती असतो, किती त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं. आता मी काय कॅपिटल त्याच्यात टाकतोय तर त्याच्यात मला भेटणार काय, त्याच्यामधनं मी किती वर्ष. आता काय ना, मी कुठेही बिझनेस करताना असं नाही की माझ्याकडे पैसा आहे म्हणून मी चल रे हे पण दुकान टाक, हे पण शॉप टाक, मी असा नाही विचार करत. मी हाच विचार करतो की तिथं 2 पोरांचाही बोर्ड भरेल आणि ते पोरं म्हणजे एक स्किल आहे. एक माझा एक मित्र आहे मुंबईचा, त्याच्या एक स्किल आहे. मी त्याच्याकडनं खूपदा असं त्याच्याचकडनं मी बाकीच्या गोष्टी बोलतो की तो काय करतो ना की ₹1,00,000 कमवणारा एक पोरगा, करोड रुपये कमवणारा, त्याला ₹1,00,000 देऊन द्यायचं. त्याची स्किल आपण यूज करून घ्यायची म्हणजे तो आपल्याला करोड रुपये कमवून देईल. असं असतं. कसं आहे ना, कोणाकोणाकडे एज्युकेशन असतं, स्किल असते, पण आहे ना बिझनेस करायला आहे ना पैसे नसतात. मग तो काय करतो, मग एखादा कोणता मित्र शोधतो किंवा इन्व्हेस्टर शोधतो, तसं इन्व्हेस्ट करून घ्यायची. त्याला काही आउटपुट आपल्याला पण त्याच्यासाठी आपल्याला स्किल येणं महत्वाचं आहे. कुठल्याही गोष्टीचे स्किल येणं महत्वाचं आहे. आणि दादा जर का आपण बघितलं की मित्र परिवार एक अशी गोष्ट आहे, एक चांगला पण राहतं, एक वाईट पण राहतं. माझा एक्सपिरियन्स सांगायचा म्हटलं तर मी आज तुमच्या समोर बसलोय माझ्या मित्रांमुळे, माझ्या टीममुळे बसलोय, की आज मी हा पॉडकास्ट करतोय त्यांच्यामुळे. तर तुमच्या लाईफ मध्ये असा मित्रांचा काही अनुभव आला? माझ्या लाईफ मध्ये खूप चांगला अनुभव. माझ्या लाईफ मध्ये आजपर्यंत कुठलाच माझा मित्र नाही की त्याने मला कधी धोका दिला, माझ्या पाठीमागे काही बोलला का नाही. याचं कारण सांगतो मी. मित्र का भेटतात चांगले आणि वाईट कोणाला भेटतात? वाईट राहिलो ना तर वाईट मित्र भेटतील. आपल्या नजरेत जर का सपोज मी तुम्हाला पाठीमागे काही खराब बोलतोय तर तुम्ही पण माझ्या पाठीमागे तेच बोलणार आहेत. पण मी माझा स्वभावच नाही तसा तुमच्या पाठीमागे काही बोलायचं. मग माझ्याविषयी कशाला लोक करतील? दुश्मनी कोण करतं की त्याला दुश्मनी करायची सवय असतं. आता जो काही मित्र, आणि एक म्हण पण आहे की मित्रासारखा शत्रू कोणीच नाही राहू शकत, कारण की त्याला तुमचे प्लस मायनस सगळं माहिती राहतं. तर आपण काय करतो ना, मित्राला भावासारखं वागायचं, त्याचे सुख दुःख आपल्याला. आता मी लहानपणापासून मोठा झाला, 5-6 आम्ही जे पण काही मित्र आहेत तर त्याच्यामध्ये सपोज एक नोकरी लागला, एकाची बापाची प्रॉपर्टी, माझा कुठेतरी मी स्ट्रगल करून पुढे चालला गेला, अजून कुणाचं काय झालं, पण एक जर मागं राहिला ना तर त्याला कसं तर मनात थोडंसं चुकीचं वाटतं की यार सगळेजण जात आहेत, माझं प्रॉपर होत नाही, हे सेट होत आहे. तर बाकी त्यांचं काम आहे त्याला बोलणं की तू हे नाही हे कर, म्हणजे सपोर्ट करायला पाहिजे. आणि खास करून अशा मित्रांना दूरच ठेवायचं की ते वाईट व्यसनांमध्ये लागलेले. दादा जर का आपण म्हटलं की व्यसन, आज प्रत्येक जण अडॅक्टेड आहे म्हणा. आता जी यंग पिढी आहे तिला तर असं म्हणजे स्मोकिंग म्हणा, ड्रिंकिंग एक असं
जोक टाईप वाटतं की जोक वाटतो ते एक काय ना, असं नाही की काय म्हटलं आपण, असं नाही की व्यसन कोणी करत नाही, व्यसन सगळे करतात पण लिमिटेशन असतं. व्यसन कुठल्या गोष्टीचं करायचं तुम्हाला माहिती आहे का? ज्या आपल्या बॉडीला आहेत ना डॅमेज नाही करणार, म्हणजे पूर्णपणे. ज्याला हात नाही ना त्याला विचारा की त्याला हाताची किती गरज आहे. ज्याला आज लिव्हर आहे ना त्याला विचारा त्याला लिव्हरची किती गरज आहे. त्याला डोळे नाही ना त्याला विचारा डोळ्याची किती गरज आहे. तर मी तेच म्हणतो, व्यसन लोकांना कोणाला ना गाडीचा एवढा क्रेज आहे, कोणाला कपड्यांचा क्रेज आहे, आणि व्यसन तर हे पत्त्यांचा, ड्रिंक्स, स्मोक, हे तर एकदम जास्त यंग पोरांमध्ये ते एकदम कॉमन होऊन गेलंय. आणि इतकं कॉमन होऊन गेलंय की ते पोरं म्हणजे संध्याकाळ झाली, आम्ही त्यावेळेस काय करायचो ना की जसं सकाळी 5-6 म्हणजे 5 वाजेला उठून रनिंग करायचो. घडी नसायची आम्हाला. 5 वाजेला उठलो तसंच आम्ही शिरपूर फाट्याला जायचो. शिरपूर फाट्याहून आलो मग इथं हनुमान जिमखाना, तर तिथं सपाट्यावर जुनी पद्धत होती ती, तिथं आम्ही तिथं करायचो. त्याच्यानंतर कुठेतरी छत्रपती जिमखाना आला, तर छत्रपती जिमखाना तिथं जायचो. मग फार्मसीला ऍडमिशन घेतलं, मग फार्मसीला तिकडे जायचो, ग्राउंड वगैरे करायचो. एक छंद असतो एक बॉडी. आणि तेव्हा एवढं शोक वगैरे तेव्हा एवढे हॉटेल पण नव्हती कुठे, हॉटेल एवढे टपरी, आणि कोणीही दिसला तर माणूस घाबरून जायचा. आता पोरं घाबरत नाही, तेवढा वचक नाही राहिला. का नाही घाबरत? की त्यांचे वडील, त्यांचे जे मोठे ना ते पण व्यसन करतायत. बरोबर आहे. तर ते मोठे जोपर्यंत व्यसन सोडत नाही, तो लहान, तो काय स्वतः तोडावर बोले ना, पहिले तू सुधार मग तेव्हा मला सुधारव, असं. त्याच्यामुळे ना व्यसन घरात जर का एक व्यक्ती करायला लागला तर सगळेजण त्या व्यसनारी होऊनच जातात. आणि मित्रांमध्ये पण तसंच, एक जर करतोय ना मग 1, 2, 3, 4 ते सगळे लाईन लागत जाते. आणि दादा जर का आपण म्हटलं की तुम्ही मल्टिपल बिझनेस केले, सगळे केले, तर असे तुमचे बिहाइंड 5 वर्षाचे एक्सपिरियन्स नुसार की तुम्हाला वाटलं की मी 5 वर्ष पहिले त्या स्टेजला होतो आणि आज मी हे स्टेजला सगळं अचीव्ह करून घेतलेलं आहे? मी 5 तर नाही पण 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी एक वंश टेक्निकल एज्युकेशन म्हणून एक PMKVY, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, ही एक स्किल डेव्हलपमेंटची मी एक स्कूल राबवली होती. तर त्याच्यात आहे ना 90% मुली होते माझ्याकडे. त्यांना स्टायपेंड भेटायचे 16,000 रुपये गव्हर्नमेंटकडनं. त्यांना एक बॅग आणि ॲप्रॉन भेटायचं. स्टायपेंड म्हणजे त्यांना 16,000 रुपये 2 टप्प्यामध्ये भेटायचे. एज्युकेशन त्यांना पूर्णपणे फ्री होतं माझ्याकडे, आणि वरून त्यांना जॉब पण लावून द्यायचं एवढं. आणि गव्हर्नमेंट सर्टिफिकेट असायचं, सेंट्रल गव्हर्नमेंटचं त्यांचं हे असायचं. तर तेव्हा 2010ला टाकलेला बिझनेस, 15ला टाकलेला बिझनेस. आज मला जे काही विद्यार्थी मला भेटतात, त्या मुली भेटतात, कोणाचं लग्न झालं, कोणाचं पार्लर, कोणाचं काय, ते आज ते मला बघून एवढं खुश होऊन जातात. माझी एज प्रमाणे मी एवढं काहीतरी त्यावेळेस बघून घेतलं. खूप कमी याच्यामध्ये मी डेअरिंग करून घेतली होती. आणि त्यावेळेस परिस्थिती पण एवढी नव्हती, म्हणजे स्ट्रगल चालू होता माझा. म्हणजे मी काय केलं ना, कधी माझ्या लाईफमध्ये मी माझ्या वडिलांकडून, आता माझ्या वडिलांकडे काही सांगितलं मी की मला हा बिझनेस, म्हणजे त्यावेळेस म्हणजे मी 2011-12ला जसं माझं कॉलेज पूर्ण झालं, 12-15ला पण नाही, 14-15ला झालं होतं माझं एज्युकेशन पूर्ण. तर तेव्हा मी प्लॉटिंगच्या याच्यामध्ये ऑलरेडी एज्युकेशन करता करता मी पैसे कमवत होतो. कसं कमवायचो की आता हा करवून नाक्याला राहायला येऊन गेलो तर कोणीही यायचं आपल्या घराजवळ की बाबा हा प्लॉट विक्रीला आहे का, आपण सहज सांगून द्यायचा हा विक्रीला आहे, तो व्यक्ती त्याचे मालक आहेत. मग त्यावेळेस त्याचे कमिशन भेटायचं आपल्याला, म्हणजे या गोष्टीचं पण कमिशन भेटतं. मग झेरॉक्स करायचो आपण, म्हणजे लाज असं नाही वाटू द्यायची की कुठलं काम काय. त्यावेळेस जर का मी लाज वाटू दिली असती ना मी, तर मला ही जागा नाही भेटली असती. मी परत तिथंच विचार करतो यार काहीतरी बिझनेस शोधू, कुठेतरी जॉब शोधू. मला सांगायचे की मला गव्हर्नमेंट जॉबसाठी घरचे सांगायचे की आता मी एक MPSC चाणक्य मंडलला होतो पुण्याला, अविनाश धर्माधिकारी सरांकडे. तिथं 2.5 वर्ष मी सेल्फ स्टडी, म्हणजे तिथं पहिले 9 महिने त्यांच्याकडे स्टडी केली, बाकी सेल्फ स्टडी केली. मग MPSC आपलं A-स्टाय फर्स्ट प्रिलिम देऊन मेन्स पण दिली, तरी नाही झालं, मेन्समध्ये पास नाही झालो. नंतर आम्ही जेव्हा आलो नंतर दिली तर आपलं हे येऊन गेलो होतं, सीसॅट येऊन गेलं होतं. सीसॅट आमच्यासाठी नवीन होतं. मग आणि माझ्याकडे एवढा टाइम नव्हता, कारण की जर घरात बघितलं
तर गणेश भाऊ आणि माझा 3-4 वर्षाचा गॅप आहे. आणि गणेश भाऊ खूप पुढे चालले गेले होते, खूप पुढे. आणि मला काय वाटायचं नाही यार, मला पण भाऊ सारखं व्हायचंय. आता काय ना, यंग असं कुणीतरी आपल्याला पाहिजे की त्याच्यासारखं आपल्याला. तू घरातच होता मोठा भाऊ, तर भाऊचं सारखं व्हायचं. एवढं मोठं म्हणजे एज्युकेशन पण व्यवस्थित सगळं काही आहे, आपण पैसा का नाही कमवू शकत. मग मी ते एज्युकेशन सोडून मी इकडे येऊन गेलो बिझनेसमध्ये. आणि जसं बिझनेसमध्ये आलो ना, तर म्हणजे काय म्हणजे कृपा असायची का काय, पण मला भेटत गेलं काम. का भेटत गेलं की मी कामाची लाज नाही ठेवलं. ज्याच्याकडे जायचो वेंडरकडे, काय थोडा टाइम बसून राहायचं, कसं काय कामचं काय काय नाही, तलाठीकडे, नगरपालिकेत काय असायचं ते करून घ्यायचं. किंवा आता हे जसं जमिनीचं बोललो मी, वर्ग 1 वर्ग 2 ते करून घ्यायचं. कामाची लाज नव्हती. तेव्हा जे जे शिकलं ना मी, तर आज मला त्या गोष्टी ते किती कामात पडतोय. हा, मग मी काय केलं तेव्हा, प्लॉटिंगचा व्यवसाय चालू केला. मग नंतर मी ते वंश टेक्निकल एज्युकेशन चालू केलं. तर गव्हर्नमेंट मधनं मला भरपूरसे असे सपोर्ट पैसे भेटले. मग मी एज्युकेशन सिस्टम मध्ये पण येऊन गेलो. नंतर मेडिकल फील्ड मध्ये पण येऊन गेलो. एक मशरूम फॅक्टरी टाकली होती, त्याच्यात पण येऊन गेलो. शेती तर होतीच वडिलांनी घेतलेली, मग मी शेती प्लस करत गेलो. मग शेतीचा पण अनुभव, मग तो पण प्लस येऊन गेला. मग कंस्ट्रक्शन मध्ये, मग कंस्ट्रक्शन नंतर मग मी अजून हे चालू केलं होतं, कार बाजार चालू केला, शिरपूर कार बाजार म्हणून. तर माझा शिरपूर कार बाजार पण लोकांनी खूप जास्त रिस्पॉन्स दिला. इथून जायचो मुंबई नाशिकला जायचो, तिकडनं गाड्या घेऊन यायचो, इथे विकायचो. कार बाजार पण चालवला. म्हणजे असे भरपूरशे मल्टीप्लस, म्हणजे मला आता तर लक्षात पण नाही की मी किती बिझनेस केले असेल. आणि एकही असं नाही की तो फेल होऊ दिला. म्हणजे प्रत्येकातून आउटपुट जेवढं टाकले त्याच्यापेक्षा डबल काढलेलंच आहे. मी माझं कसं आहे ना, मी आहे थोडा कंजूस माणूस. म्हणजे कंजूस का म्हणतोय स्वतःला, की मी ना माझा पैसा वाया नाही जाऊ देत. वाया का नाही जाऊ देत मी, कधी कोणी वाया पण नाही जाऊ द्यायला पाहिजे. मी तुम्हाला एकच सांगतो की आपला पैसा ना वाया नाही जाऊ द्यायला पाहिजे. तो कामात येऊ द्या त्याला. म्हणजे आता माझ्याकडे जर का पैसे आहे, म्हणजे मी कुठेही खर्च करू का, तर तो खर्च असा ठिकाणी करा की तो मला भेटेल, आउटपुट भेटेल, या हिशोबाने करा. आणि दादा जर का आपण म्हटलं की आपलं क्वालिफिकेशन किती तरी एज्युकेशन? माझं MA झालंय. आणि गणेश दादांचं भाऊंचं ग्रॅज्युएशन झालं. कम्प्लीट नाही, अनकम्प्लीट आहे ते. आपलं ऍपेर आहेत म्हणून ते कसं आहे ना, त्यावेळेस भाऊ त्यांचं आहे ना स्ट्रगल एवढा होता की एज्युकेशन कडे ना जाण्याचा. आणि इकडं एक म्हणजे भाऊंवर एवढा लोड होता. मोठे भाऊ होते, गणेश भाऊ मोठे आहेत. मग घरात मोठे असताना भाऊंना कसं होतं, वडीलना त्यांची परिस्थिती त्यावेळेस ना खूप अशी बिकट होती, एवढी जास्त नव्हती. मग अण्णांची पावलावर पाऊल ठेवून भाऊंनी जे काही बघितलं, प्लाऊडच्या दुकानावर कामाला होते, तिथून म्हणजे असं भरपूरसे असे मल्टीप्लस त्यांनी पण कामं केले. कामाची लाज न ठेवता कामं केले. तेव्हा पैसा जिरवण्याची हिंमत आली. तर तो जेव्हा ती जी हिंमत त्यावेळेस आली ना, ती हिंमत आपल्याला कंटिन्यू ठेवायला लागली. कंटिन्यू ठेवायला लागली. आणि कधीच असा चुकीचा निर्णय नाही घेतला. आमच्यासोबत भरपूरशा पोरांनी खूप आमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने सुरुवात केली होती. पण त्यांच्या चुकीच्या गोष्टी काय घडल्या, जीवनात कुठेही फालतू म्हणजे असं कुठेही झगडा भांडण करून स्वतःची लाईफ पूर्ण बरबाद करून घ्यायची. माझ्या किंवा भाऊच्या पूर्ण आयुष्यामध्ये एकही NCR सुद्धा दाखल नाहीये किंवा कुठलाही नाही. माझे असे सगळे मित्र, म्हणजे भरपूरसे मित्र माझे पोलीस खात्यात आहेत. म्हणजे आता मी MPSC करत होतो, ते आहेत पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर पण आहेत, महाराष्ट्र पण आहेत, मध्ये पण आहेत, अधिकारी आहेत चांगले. म्हणजे कॉन्स्टेबल पासून तर IAS पर्यंत एवढे चांगले माझे मित्र आहेत स्वतः. तर ते त्या गोष्टी ना, चांगल्या गोष्टीसाठी आपण त्यांना हे केलं. म्हणजे असं मारामारी झगडा भांडण या गोष्टीमध्ये नाही करायचं कधी. आणि दादा जर का आपण म्हटलं की फाईट ग्रुप, तिथून पण आपला काहीतरी कनेक्ट. बिलकुल फाईट ग्रुप एक काय आणि एक्सप्रेस करायचं म्हटलं ते काय ना, लोकांना एक गैरसमज झालेला आहे. काय गैरसमज, फाईट म्हणजे काय, झगडा. तर फाईट ग्रुप म्हणजे हा झगडा करणारा ग्रुप. ऍक्च्युली तसं काहीच नाही, झगडा करणारा ग्रुप नाही येतो. फाईट ग्रुप हा लोकांच्या म्हणजे मदतीसाठी धावून येणारा. फाईट कोणासाठी करायची, लोकांसोबत नाही करायची, लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी फाईट करायची, लोकांना न्याय देण्यासाठी फाईट करायची. लोकांना सपोज आता एखाद व्यक्ती आहे, त्याला न्याय भेटत नाही, मग आपण त्यांना न्याय द्यायचं.
आता भरपूरसे असे लोक आहेत की फाईट ग्रुप म्हणजे यार हे म्हणजे भांडण करणारे असतील, एवढा मोठा बुक्का लावून घेतला, ते गाडी करून घेतले, एवढा मोठा ताफा म्हणजे हजारोच्या संख्येने हे पुढे पण जातात वगैरे वगैरे. पण जेव्हा त्यांना कळतं ना गावोगावी की हे लोक तसे नाही आहेत, या लोकांनी आम्हाला काय मदत केली, कितीतरी लोकांना आपण ना पोट भरण्यासाठी नोकरी दिलेली आहे. आजच्या कंडिशन मध्ये माझं जर एज जर का 30 असेल तर मी माझ्या 30 एज मध्ये मी खूप कमी वयामध्ये एवढ्या लोकांना कामाला लावलंय की अनगिनत लोकांना मी कामाला लावले. मी दरवर्षी 15,000 लोकांचा रोजगार मेळावा ठेवायचा. माझ्या फेसबुक पेजला पण टाकलेले मी. तर दरवर्षी सोशल मीडियाला का जातं लोकांना, सोशल मीडियामध्ये का टाकतो की ही जुन्या आठवणी त्यांना लॅपटॉप मध्ये ठेवता येतात, ना मोबाईल मध्ये ना कशामध्ये ना त्या हार्ड डिस्क मध्ये. हे सोशल मीडियाला लगेच दिसून जातं की आपण काय काम केलंय. तर मी दरवर्षी त्यावेळेस 15,000 मुलांचा ओपन मेळावा ठेवायचो, जॉब रोजगार मेळावा, आणि ते पण निशुल्क, कोणाचकडनं 1 रुपया न घेता असे त्याच्यात मी करायचो. त्याच्यामध्ये सर्वात मोठा माझा पाठीवर हात म्हणजे गणेश भाऊंचा, माझ्या वडिलांचा. तर हे सगळं त्यांच्यामुळे शक्य होत आहे. आणि दादा जर का आपण म्हटलं की गणेश दादा आपल्या घरातून पॉलिटेक्निक म्हणा, बिझनेस म्हणा, सगळ्यात आहे, तर गणेश दादांकडून काही अशी पर्सनल टिप्स तुम्हाला होते की तू असं कर, ये नको कर. शेवटी बघितलं तर मोठा भाऊ याच्या पूर्ण आपल्या पाठीवरती हात राहील, आणि मन पण आहे की 2 भाऊ कधीच वाया जात नाही, काही ना काही. ते काय ना गणेश भाऊंचं एक खूपच चांगली गोष्ट काय आहे की गणेश भाऊ पहिले ना तालीम करायचे. तालीम आणि असे जिम वगैरे पहिल्यापासून भाऊंना जिमची तालीमची एवढी चांगली आदत आहे की ते ना त्या गोष्टी सोडत. कालांतराने थोडंफार काय झालं ना की कामामुळे ते जिम तालीम थोडस त्याला डिले झाला. परत त्यांना तो छंद आहे, तो पाय फिरणं, जिम करणं, हे ते. आम्ही जर का आता आमचा ग्रुप जो आहे ना, आता सगळे यंग पोरं असतात, काही 1 महिना जिम केला परत आपल्या रुटीनला दुपारी लेट उठणं, म्हणजे सकाळी लेट उठणं, संध्याकाळी रात्री लेट झोपणं. मग ह्या गोष्टी ना आम्ही त्यांना एवढं घाबरतो, म्हणजे मीच नाही बरं का, भाऊंच्या जेवढे काय आवते होते, जेवढे तुम्हाला चेहरे दिसतील, जेवढे पण मी सांगतो डायरेक्ट, म्हणजे भाऊंच्या अवती भोवते तुम्हाला जे काही चेहरे दिसतील ते जर का गणेश भाऊंनी जर का एंट्री केली, आम्ही सगळे शांत होऊन जातो. म्हणजे गणेश भाऊंचा एक म्हणजे असं नाही की घाबरतो तो, नाही, तो घाबरण्यामध्ये आणि रिस्पेक्ट मध्ये एक खूप मोठा फरक असतो. जर का भाऊन ते जर का आम्हाला जर का या गोष्टी शिकवल्या नसतात आम्ही पण कुठेतरी वाया गेलो असतो. आता सपोज आम्ही जर का वाईट मार्गात जातोय, आम्हाला बोलणारच कोण नाही, आमच्यावर कोणाचा धाकच नाही, मग काय करायचं पुढे? मग काही करा, मारामारी करा, हे करा, ते कोणी बोलणारच नाही. आता जर का गणेश भाऊंचं आम्हाला धाक असतो की इथं बसायचं नाही, इथं जायचं नाही, या पोरांमध्ये राहायचं नाही, हा बिझनेस आम्ही हा सुद्धा विचारतो की भाऊ मला हा एक बिझनेस करायचा आहे, हा बिझनेस करायचा नाही करायचा. मी एक माझं भोजनालय आपल्या घरासमोर महावीर उपहारगृह, त्याच्यानंतर नाव पलटून आई साहेब केलं होतं. मग ते महावीर उपहारगृहासाठी मला भरपूर जणांनी मला नकार दिला की काय त्या स्कूल कॉलेजचे पोरं राहतील, ते 1,000-2,000 साठी तू कुठं गोळा करणार आहे पैसे, तुला एवढा टाइम भेटणार आहे नाही भेटणार आहे. म्हटलं ते माझा प्रश्न आहे, मी करेल, स्टार्ट तर करेल. मग मी उपहारगृह असंच मजाक मध्ये चालू केलं. जुगाड केला, मित्र होता फर्निचरवाला, त्याच्याकडनं पूर्ण टेबल खुर्ची बनवली, किचनचा सामान मित्राकडनं घेतला, इलेक्ट्रिसिटी वगैरे हे ते, जागा स्वतःची होतीच. म्हणजे 10-1 लाखाचा माल मी फक्त असं जुगाड करून टाकला. आणि बिझनेस रातोरात एवढा खतरनाक चालू केला की 1 ते 1.5-2 लाख रुपये फक्त माझा तो मेस मधनं बाहेर निघायचा. का निघायचा की मी तिथं आहे ना, मी ढिलने दिली होती, त्या ठिकाणी मी स्वतः मेहनत केली, माझ्या मागे जे पण काही होते त्यांनी सगळ्यांनी मेहनत केली. तर बघा, बिझनेस करताना आहे ना माणसाला स्वतःला झुकावं लागतं, आणि तुम्ही जोपर्यंत स्वतः झुकणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश भेटणार नाही. तर असं आता मल्टिप्लस तुम्ही बघा, आता तुम्हाला यंग आहे, आता तुम्हालाही त्या गोष्टी बघायच्या. आज तुम्ही तुमच्या वडिलांना बघतायत, पुढे तुम्हाला जायचंय, तुम्हालाही बिझनेस चालू करायचा आहे किंवा नोकरी करायची, तर तुमच्या प्रश्न आहे. पण योग्य त्या ठिकाणी जर संधी भेटली ना त्याच्यात सोनं करा. जर का आपण संधी भेटलेली असताना आळशीपणाने राहू तर लाईफ मध्ये परत संधी भेटत नाहीच भेटत. डायरेक्ट आपण खूप असतो नाही भेटत, एक चान्स असतो. आणि एक काय असतं ना, एक 18 ते 25 एवढी जी एज आहे ना, या एज मध्ये ना चंचल असतो माणूस. चंचल काय असतो ना
की जे आपण विचार करतोय ते खरं आहे आणि सगळे हे खोटे आहेत खोटं आहे. आपल्याला सांगणार आहे. म्हणजे मी जे पण काही करेल, मी एज्युकेशन नाही करायचंय म्हणजे मला नाही करायचंय ते मला बरं आहे, म्हणजे मला जे वाटेल ते. मला लव्ह मॅरेज करायची ते पण बरं आहे, मला ड्रिंक करायची ते बरं आहे, मला बाईक चालवायची ते पण बरं आहे, म्हणजे मला जसे कपडे घालायचे तसे मला सगळं करायचे, म्हणजे मला सगळं बरं वाटतं आणि सगळे मला माझे दुश्मन दिसतात. पण ज्या वेळेस आपण स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेतलेली असते तोपर्यंत खूप जास्त टाइम होऊन गेलेला असतो. मग त्या आपल्या वागण्यामुळे लोक आपल्याला जॉब देत नाही. जॉब देत नाही. ते म्हणत नाही का, एखाद वाघाच्या तोंडात जर का मडकं अडकलं मग त्याची मदत कोण करेल, कारण की त्याचे मडकं काढलं तो तर त्यालाच खाऊन जाईल. बस सेम तसंच असतं की एखाद व्यक्ती वेज प्रमाणे तो जर का नोकरी वगैरे काही करत नसेल, आता त्याला आता लाईफ मध्ये असा टर्निंग पॉईंट असतो की त्याला जॉबच पाहिजे. कोणी जॉब देत नाही ना, त्याला पोट भरण्यासाठी काही ना काही करावं लागणार आहे. बरोबर. दादागिरीने ते पोट भरणार नाही नाही. किंवा डॅसिंगने ते पोट भरणार नाही. मग तो काय करतो, लोकांकडे काम मागायला जातो. लोक काय म्हणतात, चला आता मारामारी करतो, नको हो चला मला माझ्यावरच काही नाही काही करेल. तर लोक त्याला काम देत नाही, तो नाविलाज कुठे मग इकडे तिकडे जाऊन मग काही नाही काही उलट सिधं काम करतो. मग हेच म्हणणं आहे माझं यंग पोरांना की तुमच्याकडे आहे टाइम. आणि भरपूरशा पोरांना मी सांगू शकतो की कॉलेजमध्ये असताना सुद्धा तुम्ही ना कमवू शकतात, भरपूरशे पैसे कमवू शकतात. आता जसं तुम्ही हे काही करतायत ना, तर याच्यामध्ये आता आमच्या वेळेस सोशल मीडिया होता पण नाही, फक्त फेसबुक होतं. फेसबुकमध्ये आम्ही एवढा जबरदस्त वापरलेलं आहे फेसबुक, आमच्यासारखं कोणी वापरलं पण नसेल. अक्षरशः माझी जुनी पोस्ट 2009 पासून बघा तुम्ही. आम्ही माझ्याकडे ना एक जिप्सी होती, ओपन जीप होती. त्यावेळेस जीप असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. तर ती ओपन जीप मध्ये आम्ही इथून हाडाखेडला डॅमवर फोटो काढायला जायचो. ते फोटो आज पण एवढे आमच्यासाठी म्हणजे तुम्ही पण बघा, तुम्ही शॉप करणार की या ठिकाणी शिरपूर तालुक्यात असं प्लेस आहे, एवढं जबरदस्त प्लेस आहे. आणि त्या ठिकाणी एवढ्या दूर आम्ही जायचो. आमचा एक मित्र होता, काय पावरा म्हणून मित्र होता आमचा, तो तिथलाच होता. तो तिकडनं त्याचे डॅम मधनं मच्छी वगैरे काढून तिकडची कोंबडी वगैरे सगळं काही बनवून आम्ही हाताने सगळे जण बनवायचो. तिथं एवढं दूर जायचो आणि एवढं उन्हातानामध्ये जायचो. आणि दादा, जर का आपण म्हटलं की यंग पिढीला तुमच्याकडून असं काही तुम्ही पर्सनल तुमच्या मनातला म्हणा की तुम्ही तो यूज करता की काही असं तुम्ही प्रेरणा द्यायची म्हटली तर? यंग पोरांना एकच म्हणणं आहे माझं की तुम्ही नोकरी करणार आहे नोकरी करा, बिझनेस करायचा बिझनेस करा, काहीही करा, पण स्किल राहू द्या बॉडीमध्ये. जर का तुम्हाला गाडी चालवायची तरी गाडी चालवायची शिकावंच लागेल, तुम्हाला हॉटेल चालवायचे तर हॉटेल चालवायचं शिकावं लागेल, कुठलाही बिझनेस असू द्या तुम्हाला शिकावं लागणार आहे. तर जोपर्यंत आपण 10वी 12वी पास केली तर बॉडीमध्ये स्किल राहू द्या. सुट्या आहेत ना, इलेक्ट्रॉनिक दुकानावर जाऊन बसा, काही ना काही एक्सपिरियन्स घ्या. पाणी ते ॲक्वाचं मशीन ते शिका, एडिटिंग शिकून घ्या, रेडियमचं शिकून घ्या, आईस्क्रीमचं शिकून घ्या, झेरॉक्स शिकून घ्या. हे जे छोटे छोटे गॅजेट्स आहेत ना, हे फक्त 2 किंवा 3 दिवसाचे ते शिकायचे. हे खूपच, मी सांगतो तुम्हाला, मी माझ्या लाईफमध्ये मला काही सांगा, तुम्ही कम्प्युटर सांगा, म्हणजे कुठलीही गोष्ट सांगा तुम्ही, ट्रॅक्टर हे गाडीचं सगळं चालतच येतं, मला रिपेअर सुद्धा करता येतं. ऑलराऊंडर आहे. आता हे असं अचानक नाही आलं. हे काय येतं तुम्हाला माहिती का, जेव्हा परिस्थिती शिकवते ना आपल्याला की बाबा हे पण तुला करावं लागेल ते पण करावं लागेल, मग छंद येतो. मग त्याच्यामध्ये ना जेव्हा तुम्ही कुठला बिझनेस करता ना, तुमच्याकडे एवढी स्किल असते की तुम्ही सहज पण डायरेक्ट सांगता की अरे हे तर माझ्याकडे आहे, त्याकडे मी करून घेतो, हे असं करायचं. आणि दादा, जर का तुमच्या शब्दांमध्ये पॉडकास्ट विथ के डिफाईन करायचं म्हटलं, आमच्या विषयी म्हणा, चॅनल विषयी काय माहिती द्यायची म्हटली तर? पहिल्यांदाच पहिले 2 बोलला मला की 2 वर्ष झाले आपल्या, तू मला ओळखतो. खरं तर मी त्या दिवशी तुम्हाला डीएम केला, मी बघितलं. मला एक वाटलं की यार, म्हटलं माझ्या लाईफमध्ये मी असं काय केलंय की माझ्यासोबत करायचंय बस पॉडकास्ट काय करायचंय. म्हटलं मला पहिले तुम्ही आपण नाही का गार्डन मध्ये मी फिरत होतो, मी जिम करून आलो, मग तेव्हा बोलले की आपल्याला असं करायचंय. पण मी विचार केला की असं काय की माझ्यामध्ये स्किल काय. नंतर मग मला समजलं ठीक आहे ना, आपण जे काही ज्या परिस्थितीमध्ये बाहेर निघालो ती परिस्थिती लोकांपर्यंत तुमच्या मार्फत पोहोचते आणि लोक मोटिवेट होत आहे. आज मला अजून एक कळलं की जे यंग पोर आहेत, जे यंग पोरांना माझ्या थ्रू तुमच्या थ्रू अजून काही आपले यंग
जे आहेत क्रिएटर ते त्या लोकांकडनं ह्या यंग पोरांना एवढा भारी मेसेज जातोय, ते चांगलं आहे. खूप भारी काम आहे तुमचं आणि शक्यता हे काम इथं थांबायला नको. नाही, खूपच पुढे प्रगती करा आणि याच्यात मला कुठेतरी नंबर वाढलेले दिसायला पाहिजे, नक्की ते हे व्हायला पाहिजे. तर मित्रांनो, ही होती आपली दादांसोबतची आपली भेट. पर्सनली मी पण दादांकडून खूप काही शिकलो या पॉडकास्ट मध्ये. बघायला गेलं तर हा पॉडकास्ट फक्त आपला 20 ते 25 मिनिटाचा राहतो, पण याच्यात एवढं शिकण्यासाठी राहतं की ते जस्टिस नाही करू शकत. आज त्यांनी एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्यापर्यंत जस्टिस केला. ते पॉलिटिक्स म्हणा, बिझनेस म्हणा, प्रत्येक गोष्टीची माहिती त्यांना तुम्हाला दिलेली आहे. तर हा पॉडकास्ट पूर्ण बघा मित्रांनो, आणि लवकरच आपल्या पॉडकास्टवरती गणेश दादा पण येणार आहेत. तर असंच सपोर्ट आपल्याला राहू द्या. बाकी जय श्रीराम.